गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना. आदरणीय खासदार माननीय रवींद्र वायकर साहेब, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त श्री शैलेश भगत सर, ह्या महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉक्टर नितीन शेळके सर, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचं मी आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते व अभिनंदन करते. आज आपल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. इस्माईल युसूफ महाविद्यालय हे मुंबईतील 4थ्या क्रमांकाचे जुने महाविद्यालय आहे आणि उत्तर मुंबईतले पहिले महाविद्यालय आहे. 1930 साली ह्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती आणि सर मोहम्मद इस्माईल युसूफ यांच्या उदार दानातून ह्या संस्थेची स्थापना झाली आणि जवळजवळ शतकभराचा असा गौरवशाली इतिहास, परंपरा, शैक्षणिक परंपरा अशी ह्या महाविद्यालयाची आहे. ह्या संस्थेने शिक्षण, साहित्य, समाजकारण, राजकारण, प्रशासन, विज्ञान, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्तिमत्वे, नामवंत व्यक्तिमत्वे समाजाला दिलेली आहेत आणि ही उज्ज्वल परंपरा पुढे न्यायची जबाबदारी या पिढीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 नुसार केवळ पदवी प्राप्त करणे हे पुरेसे नसून कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि सर्वांगीण शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यानुसार आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मनिर्भर व रोजगारक्षम बनवण्यासाठी इंटर्नशिप्स व ऑन जॉब ट्रेनिंग, ज्याला आपण OJT असं संबोधतो, असे विविध कार्यक्रम राबवत असतात. आजचा हा रोजगार मेळावा हा विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडणारा असा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. माननीय खासदार रवींद्रजी वायकर साहेब यांच्या पुढाकाराने व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांच्या सहकार्याने आयोजित ह्या मेळाव्यात 40हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. तसंच 7 महामंडळं सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमातून ह्या महाविद्यालयातल्याच नव्हे तर इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उपस्थित सर्व कंपन्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की या रोजगार मेळाव्यानंतरही महाविद्यालयाशी आपले सहकार्य कायम राहावे आणि अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे OJT तसंच इंटर्नशिप, त्यासाठी अधिकाधिक संधी आपण उपलब्ध करून द्याव्या. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आमच्या महाविद्यालयाला 5 कनिष्ठ लिपिक व 5 प्रयोगशाळा परिचर उपलब्ध झाले आहेत. मगाशी भगत सरांनी ह्याच्याबद्दल सांगितलं. त्याबद्दल आम्ही माननीय शैलेश भगत साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानतो. माननीय रवींद्र वायकर सरांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांना मग उद्योजकांना मार्गदर्शन करावे. सभेला वंदन करू. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा याचं आयोजन इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये आयोजित केलेलं आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन केंद्र उपनगर यांच्या माध्यमातून उपस्थित श्री शैलेश भगतजी, सहाय्यक आयुक्त मुंबई कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, श्री तेजस शिंदेजी, अध्यक्ष रोजगार मेळावा समन्वय समिती मुंबई उपनगर जिल्हा, श्री नितीन शेळके आणि ज्यांनी आपल्याला या जागेसहित सर्व सहकार्य केलं या कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती डॉक्टर स्वाती पवाल मॅडम, इथे उपस्थित सर्व उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग, बंधू भगिनी मातांनो, इस्माईल युसूफ कॉलेज याची माहिती आता मॅडमने दिली.
की जवळजवळ 52 एकर जागेमध्ये त्यावेळेला इंग्रजांच्या वेळेला सर इस्माईल युसूफ यांनी इंग्रजांना सांगितलं की मी तुम्हाला 8 लाख रुपये देतो, तुम्ही एक कॉलेज निर्माण करा. आणि ते कॉलेज निर्माण करताना त्यामध्ये फारसी भाषेला प्राधान्य द्या, एक मस्जिद असावी. आणि अशा पद्धतीचं त्यांची विनंती इंग्रज सरकारने मान्य केली आणि सर इस्माईल युसूफ कॉलेज हे 1930 साली म्हणजे 1918ला त्यांनी मागणी केली आणि 1930 साली हे बांधून तयार झालं. हे तयार झाल्यानंतर 1947 साली ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला ज्या काही इंग्रजांच्या प्रॉपर्टीज होत्या त्या शासकीय झाल्या. हीच नव्हे, देशामध्ये जेवढ्या प्रॉपर्टीज इंग्रजांच्या नावाने किंवा काही होत्या त्या संपूर्ण शासकीय झाल्या. आणि त्याच्यामध्ये या इस्माईल कॉलेजचं शासकीय महाविद्यालय, सर इस्माईल युसूफ शासकीय महाविद्यालय अशा पद्धतीने त्याचं नाव झालं. म्हणजे हे विद्यालय हे शासनाचं विद्यालय. आणि या शासनाच्या विद्यालयामध्ये जी काही तरुण तरुणी शिकतायत त्यांना शिकून झाल्यानंतर पुढे काय, नोकऱ्या उपलब्ध आहेत का? आणि अशा पद्धतीने शासनाने कौशल्य विकास या माध्यमातनं एक हेड तयार केला. मला वाटते रत्नागिरीमध्ये पालकमंत्री असताना त्यावेळेला केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही देखील पाली इथे एक कॉलेजमध्ये त्याचं उद्घाटन केलं होतं पालीला. आताचे उद्योग मंत्री हे त्या आमदार होते आणि त्यांची जागा होती त्या ठिकाणी ते सुरू केले. परंतु याच्यामध्ये ज्या वेळेला आपण स्पीडी जातो, एआयचं युग आलेलं आहे. मग हे जे आम्ही शिक्षण घेतो आहे, जे माझ्या कॉलेजमध्ये मला शिक्षण मिळतं आहे, ते शिक्षण मला पुढे नोकरी देऊ शकेल का हा प्रश्न शासनाच्या समोर उभा आहे. आणि त्या पद्धतीने शासनाने याच्यामध्ये दखल देणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक साधं मी उदाहरण देऊ इच्छितो. मी ज्यावेळेला हायर एज्युकेशनचा मिनिस्टर होतो, मी पुण्याला गेलो होतो. आणि पुण्याला गेल्यानंतर त्यावेळेला मर्सिडीज नव्हत्या, होत्या आता मर्सिडीज आलेल्या आहेत. परंतु त्यावेळेला आमच्याकडे फियाट होती, अँबॅसेडर होती. सो होंडा असेल, तुमची मुस्ती ज्या बाकीच्या ज्या गाड्या असतील त्या असतील, आणि त्या रिपेअरिंग करायचं नॉलेज जर मला नाही कॉलेजमध्ये मिळालं, त्या कौशल्य विकासामध्ये मिळालं, ती गाडी जर रस्त्यामध्ये बंद पडली आणि मला जर माहिती फक्त रेडिएटर काय तर अँबॅसेडरचं, म्हणून जॉब देते वेळी किंवा शिकवते वेळी त्याच्यामध्ये आधुनिकता आणणं हे गरजेचं आहे. आम्ही एखाद्या लेथ मशीनवरती जॉब लावला, हा पहिल्याने 15 दिवस 20 दिवसांनी एखादा जॉब व्हायचा. परंतु आज सकाळी जॉब दिल्यानंतर दुपारपर्यंत जॉब मिळतोय ना मला. मी हायर एज्युकेशनला असतानाच असे अनेक बदल माझ्या लेवलला जेवढे काही बदल करता येणं शक्य होतं ते बदल मी त्यावेळेला करून आणले. मी अनेक इन्स्टिट्यूशन मध्ये गेलो, अनेक युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. मग मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, जेवढ्या म्हणून महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटी आहे त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय पाहिजे, काय दिलं पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना काय उपयोग देणार आहे ते शिक्षण देणं हे मला क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून तसा बदल मी माझ्या त्या वेळेला असताना मी करून घेतला, केला. आज या ठिकाणी कौशल्य विकास, हे कौशल्य विकास देताना बाकीच्या गोष्टींचा देखील आता मार्केटमध्ये आम्हाला काय पाहिजे तर मोठमोठ्या आता बिल्डिंग्स होत आहेत. या मोठमोठ्या बिल्डिंग्स होत असताना त्यांना जे येणारे प्रॉब्लेम्स असतील, समजा एखादा प्लंबर पाहिजे असेल, एखादा इलेक्ट्रिशियन पाहिजे असेल, एखादा आणखीन काही पाहिजे असेल, त्या सोसायटीला त्याची गरज आहे. मग सोसायटीला गरज असेल तर मार्केटमध्ये मला तो प्लंबर मिळतोय का, मला तो चांगला कुशल कारागीर मिळतोय का, कार्पेंटर मिळतोय का. तर याच्या पद्धतीने कौशल्य विकासाचा उपयोग मोठमोठ्या सोसायट्यांना होऊन त्या मुलाच्या उत्पन्नाचं साधन वाढवणं हे प्रामुख्याने महत्वाचं असेल.
आणि या दृष्टीनेच आपल्याला आपल्या शासनाच्या माध्यमातून शिक्षण देणं हे गरजेचं आहे. पहिलं आम्ही 7 महिन्यावरती जायचो. पहिला आमचा FSI जो होता हा आम्ही 0.73 द्यायचो. त्याच्यानंतर आम्ही 1 द्यायला लागलो, आम्ही 1.33 द्यायला लागलो, आम्ही 2.25 द्यायला लागलो, आम्ही 2.5 द्यायला लागलो. आज आम्ही 7 आणि 8 FSI देत असताना, आमच्या इमारती हा गगनचुंबी होत असताना, 75 माळ्यापर्यंत पोहोचलेल्या असताना आम्ही खालच्या लेवलला जर काम करणार असू तर ते नाही, तर 75 लेवल पर्यंत माळ्यापर्यंत जी काही बिल्डिंग असेल त्याला जर काम मला तंत्रज्ञान पाहिजे असेल तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला फायर ब्रिगेड आम्ही बघतोय तर आमचं फायर ब्रिगेड कुठपर्यंत जात आहे? 7व्या माळ्यावर, 15 माळ्यावर, 20 माळ्यावर. अरे बिल्डिंग माझ्या 35च्या वर चालले. जर आग लागली तर मला ती 35 माळ्याच्या वरची मला स्कार्पेटर माझी शिडी जी असते फायर ब्रिगेडची तेवढी मोठी असणं गरजेचं आहे. आणि ती आधुनिकता ही आमच्यामध्ये येणं हे गरजेचं आहे. आणि शासन त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे की ज्या पद्धतीने देश विदेश पुढे चाललेला आहे. आणि म्हणूनच परवाच्या दिवशी प्रल्हाद जोशी साहेब मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री महोदय हे आपल्या इथे आले होते MIDC मध्ये. आणि ते आले असताना आम्ही एक लॅब खोललेली आहे केंद्राच्या माध्यमातून. MIDC मध्ये जी क्वालिटी मार्केटमध्ये पाहिजे, जी क्वालिटी देशात विदेशामध्ये पाहिजे ती क्वालिटी मला इथं चेक करायला पाहिजे, याच्या दृष्टीने आम्ही त्या लॅबचं उद्घाटन त्या ठिकाणी केलंय. मोठी लॅब केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण आणतोय. तर या गोष्टी आपल्याला आणत असताना आधुनिकतेवरती भर देणं, कौशल्य विकास हे तेच नकोय. नोकऱ्या क्रिएट करताना आधुनिकता ही त्याच्यामध्ये येणं हे अत्यंत काळाची गरज आहे. मी ज्या वेळेला अर्बन डेव्हलपमेंट मध्ये माझ्या कमिटीमध्ये, स्टँडिंग कमिटीमध्ये बोलतो, मी जेव्हा हाऊसमध्ये बोलतो, माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून ज्या काही योजना येत आहेत त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन राज्य शासनाच्या माध्यमातून होतं का? तर झालं पाहिजे. एक साधं उदाहरण मी देईल. जर हॉकरच्या बाबतीमध्ये फॉरेनला आम्ही जातो त्यावेळेला हॉकर्स काय असतात, सकाळी 10 वाजता बसतात, 4 वाजता त्यांना पुन्हा उचलून घेऊन काढून टाकतात, धुतात वगैरे, नाही गेलं तर तोडून टाकतात. मग मला माझ्या गल्ल्यांमध्ये खाऊ गल्ल्या करायच्या असतील, त्यांना फुटपाथवर मला बसवायचं नसेल, मला लायसन द्यायचंय, स्वनिधीची योजना आली आहे, केंद्र शासनाच्या माध्यमातून 10,000 देतो, 15,000, 20,000 देतो, 35,000 देतो. पण आता 15, 25 आणि 50 या लेवलने जर स्वनिधी जर त्या हॉकर्सला मिळत असेल तर त्यासाठी देखील आपल्याला जागा आयडेंटिफाय करून देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या हॉकरला तुम्ही पैसा देतोय स्वनिधी म्हणून, पण तो बसणार कुठे? तो बसतो हॉकर कुठे? फुटपाथवर. मग फुटपाथ कशासाठी आहे? तर फुटपाथ चालण्यासाठी आहे. मग फुटपाथ चालण्यासाठी असेल तर माझ्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये त्या गोष्टी येणं गरजेचं असेल की मला जर मार्केटची बाजू म्हणजे हॉकिंग झोन मला करायचं असेल तर ती मार्केटची बाजू त्या ह्याच्यामध्ये, त्या DP मध्ये, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असणं गरजेचं आहे. कारण दोघांचं सांघिक आहे. लोकांना फुटपाथ देखील पाहिजे आणि लोकांना रस्त्यावरती उद्योग पण पाहिजे, किंवा काहीतरी कोथिंबीर घ्यायचे, आणखी काय घ्यायचे, याच्यासाठी जागा आयडेंटिफाय करणं हे काळाची गरज आहे. आणि या दृष्टीने मी माझ्या कमिटीला देखील सांगितलं आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनच नव्हे तर देशातले 36 राज्यांना देखील माझ्या तशा पद्धतीचे निवेदन गेलेले. याच्यामध्ये दुसरी देखील गोष्ट आहे, आमच्या इकडे मोची काम करणारे असतात, चप्पला हे करणारे, त्यांना तुम्ही हॉकरमध्ये कसं करता? कारण ते स्टेबल आहे. त्यांना तुम्हाला कायमस्वरूपी असे काहीतरी जागा दिल्या पाहिजेत की त्या ठिकाणी चंपला विणणं, जे काय असे बनवणं याचा धंदा करू शकतील. तर पोटाला माझ्या उद्योग देताना त्याचं कायद्यामध्ये रूपांतर असणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर त्यातनं उपयोग होणार नाही. या दृष्टीने आजचं जे आहे केंद्राच्या माध्यमातून मी अनेक योजना या इथे आम्ही इच्छितोय आणि त्या योजना आणून आपला तरुण स्वतःचा उद्योग निर्माण करेल. नोकरी तर मिळेलच, पण स्वतःचा उद्योग निर्माण करून माझ्याकडे 10 माणसं कामाला कशी राहील याच्याकडे देखील आम्ही पाहिलं पाहिजे. हे कौशल्य मला माझ्यामध्ये आणलं पाहिजे आणि शासन तुम्हाला सर्वतोपरी मदत करणार आहे. हे जे डिपार्टमेंट आहे आपलं, त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी करता येईल. आज आपण तुमच्याकडे ज्या पद्धतीने एज्युकेशन असेल त्या पद्धतीने जवळजवळ 40 कंपन्या, त्यातल्या 30 आता आल्या, बाकीच्या येतील.
तर त्यांची ज्या ज्या पद्धतीने माझं क्वालिफिकेशन असेल त्या त्या पद्धतीने तुम्हाला त्या नोकऱ्या मिळून जातील. आजच मॅडमनी सांगितलं 10 नोकऱ्या मीच देते. चांगलं उत्तम काम केलंय. जर 10 जणांना बघा बाबा हात वर करा कोणाला पाहिजे 10 जर इथे यांच्या इथे झाले, आणखीन बाकीचे 30 जण आलेले आहेत त्यांच्या इथून देखील 10 झाले, तर एवढे देखील झाले ना, लोकांना झालं ना, तर आपण कोणाच्या तरी घरामध्ये चूल पेटवण्याचं काम हे आज आपण आपल्या दृष्टीने करतोय. हे आपण आपल्या दृष्टीने करतोय आणि तेच आपल्याला पाहिजे. काल मी CSRच्या माध्यमातून 3.5 कोटीचे डिजिटल स्क्रीन मी सर्व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिले. 3.5 कोटीचे, की माझा विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेचा विद्यार्थी देखील त्या पद्धतीने शिक्षण शिकला पाहिजे, की प्रायव्हेट मध्ये ज्या पद्धतीने शिक्षण मिळत आहे त्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटलायझेशनचे शिक्षण मिळालं पाहिजे. या दृष्टीने 3.5 कोटींचे स्क्रीनिंग मी काल करून बसवून आलो. सुरुवात केली काल 11 ठिकाणी बसवलं मी. मालाडमध्ये आम्ही जे त्या 11 शाळा होत्या त्या 11 शाळांमध्ये बसवलं. बाकीच्या शाळांमध्ये बसवण्यात स्टेप वाईज चालू होईल. हेच नव्हे तर आणखीन केंद्राच्या योजना या इतर राज्याच्या माध्यमातून, कारण जी काही मिळतं फंड हा केंद्राच्या माध्यमातून 60% मिळाला, 40% महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळाला, तर 100% हा निधी त्या तरुणाला तो मिळू शकतो आणि मिळणारच आहे. फक्त आम्ही कोणतरी धावलं पाहिजे, आम्ही कोणतरी गायडन्स केलं पाहिजे आणि ते गायडन्स आपल्याला यांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा जो केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून आपण इथे अंमलात आणतोय. माननीय मंत्री महोदय त्यांनी देखील त्याच्यामध्ये विशेष काम करायला सुरुवात केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देखील याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने सहकार्य करायला सुरुवात केली. अधिवेशन सुरू आहे. आज पाऊस देखील पडलेला आहे, थंडावा देखील आलेला आहे आणि एक आनंद झालाय की त्याला पाऊसच इतके दिवस नव्हता, पडतोय की नाही, जसं नोकरी लागते की नाही, पण लागेलच. तर ज्या ज्या संघटनांनी या इथे आलेल्या आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीचं कार्य आपण आपल्या विभागामध्ये, आणखी माझे 6 वॉर्ड आहेत, एका जोगेश्वरी विधानसभेत आपण घेतलंय, बाकीच्या पण विधानसभेमध्ये आपण घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आपण एक दूरदृष्टीने घेऊया. वर्षावा, मग वर्षाव्याला काय केलं पाहिजे आपण, तर त्यांच्याकडे फिशिंग आहे, तर फिशिंगचा उपयोग, तिथल्या तरुणांचा उपयोग आपल्याला घ्यायला नको का? जर फिश तिथे येत असेल त्या फिशचं कटिंग करून आणखीन काय करून अशी काही उद्योजकता आपण निर्माण करू शकत नाही का? तर करू शकतो. माझ्या इथे MIDC आहे, मग MIDCच्या लोकांबरोबर तुम्ही एक आणखीन मेळावा का नाही घेऊ शकत? तर त्या MIDC मध्ये एवढ्या कंपन्या आमच्याकडे असतील तर त्या MIDCच्या जेवढे जे मालक असतील त्यांचं एक चर्चासत्र घ्या. त्या चर्चासत्रामध्ये आपण जाऊया आणि त्या ठिकाणी जाणार रिक्वेस्ट करूया. आमच्याकडे हे एवढे आता फॉर्म आले, म्हणजे आत्ताच सांगतोय मी तुम्हाला, आजच्या ह्याच्यामध्ये जे काही फॉर्म येतील त्यामध्ये MIDCच्या माध्यमातून, जर माझ्याकडे एवढं मोठं उद्योग जगत इथे असताना मी बाहेर का जायचं, मी त्यांचा फायदा का नाही घ्यायचा, तर तो फायदा देखील आपल्या माध्यमातून त्यांना सर्वांना लेटर जाऊन दे. आणि एक तसंच एक चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवा किंवा असं काहीतरी मध्यवर्ती तिथेच ठेवू, आपण MIDC मध्येच ठेवू आणि त्या माध्यमातून या तरुणांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांचं कोऑर्डिनेशन करूया. आणि एक संधी शासनाच्या माध्यमातून दिलेली संधी, त्याबद्दल श्री शैलेश भगतजी आणि आपल्या टीमचे मी आभार मानतो आणि मॅडम आपले देखील आभार मानतो की आपण एवढी अरेंजमेंट केली आहे. मला वाटते जेवणाची देखील केलेली आहे, सर्वांची नाही, म्हणजे काम करतात त्यांची. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जोगेश्वरी इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. यामध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी देखील भाग घेतला. कशा पद्धतीने एकंदरीत शासनाच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षित करणं आणि त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना नोकऱ्या देणं, ह्या अनुषंगाने आजचा राज्य शासन आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून हा मेळावा आयोजित केलेला आहे इस्माईल युसूफ कॉलेजच्या इथं. आणि यामध्ये जवळजवळ 40 उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत, महामंडळं आलेली आहेत, 8-10 महामंडळं आलेली आहेत.
तसंच विद्यार्थी देखील तुम्ही पाहता आता मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील आलेले आहेत. याचा उद्दिष्ट आहे की तर मुलगा शिकल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा उपयोग त्याच्या पोटा पाण्यासाठी होणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या माध्यमातून, कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून हा मेळावा लावलेला आहे आणि तो यशस्वी करून मुलांना हाताला काम मिळणं हे त्यामधून पाहिलं आहे. सर 6 खासदार जे आहेत ते शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र त्यांनी जे कारण दिलं होतं की आम्हाला विकास निधी मिळत नव्हता, मात्र प्रत्यक्षात आता ठाकरे गटाकडून आकडेवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. साधारणपणे वार्षिक जवळपास 18 कोटी निधी मिळाला, मात्र खर्च झालेला नाही. याच्यामध्ये एक पहिलं म्हणजे समजून घेणं गरजेचं असतं. तुम्हाला ज्या वेळेला निधी मिळतो तो परिपूर्ण झाल्यानंतरच त्यांचं पेमेंट केलेलं असतं. नाहीतर एकदा तुम्ही काम दिल्यानंतर ते काम झालेलं असतं पण त्यांचं पेमेंट झालेलं नसतं. आणि जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत तो खर्चामध्ये येत नाही. त्यामुळे ह्या आमदारांचं असेल, खासदारांचं असेल किंवा नगरसेवकांचं असेल, त्यांची कामं झालेली असतात पण जोपर्यंत त्या अकाउंटमध्ये पैसे येऊन ते अकाउंटचे पैसे विड्रॉ होत नाही तोपर्यंत ती टोटल मिळणार नाही. त्यामुळे 106 कामं दिले, म्हणजे ते काही बघितलं मी, ते 106 कामं दिले, ते 106 मधले 100 कामं झालेली असणार पण त्याचं पेमेंट झालेलं नसेल म्हणून ते विड्रॉल तुम्हाला दिसत नाही. ते जरा थोडंसं चुकीचं वाटतं. सर एकंदरीत आता ऑपरेशन टायगर नंतर टायगर 2 आणि 3ची चर्चा सुरू झाली. कशा पाहता आपण टायगर 1 झालेलं आहे म्हणताय, टायगर 2, 3. आता प्रत्येकाच्या दृष्टिकोन जो असेल की मला माझं काम करायचं आहे, काम झालं पाहिजे आणि दोन्ही बाजू असतात नाण्याला, त्या अनुषंगाने ते होईल देखील. 174 घुसू नको. ओके.